नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलची बोर्ड प्रश्नपत्रिका, जो आपला 21 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा पेपर, त्याची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. त्याचबरोबर त्या चालू शैक्षणिक वर्षासाठी असणारे जे काय IMP क्वेश्चन्स आहेत, की जे तुम्हाला नक्कीच येतील, असे प्रश्नसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. ते सर्व प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो बेल आयकॉनवर क्लिक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, तर मला तशा पद्धतीची कमेंट करा. आपल्याला काय हवं नेमकं आणि दररोज पेपर झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आपल्या चॅनलवर त्या दिवसाच्या झालेल्या पेपरची आन्सर शीट अपलोड होणार आहे. तीही तुम्ही अवश्य पहा. चला तर मग आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा उद्याचा जो काही पेपर आहे, त्याची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असेल ती पाहू. बघा या ठिकाणी साधारणतः 7 पेजेसची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे. एकूण 80 गुणांचा आपला पेपर होईल आणि 3 तासाची वेळ तुम्हाला दिली जाणार आहे. या पेपरमध्ये या महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या सूचना व्यवस्थित पहा. या सूचनांचं पालन करूनच तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. एकही प्रश्न ऑर नाही आहे. उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दाखवतात. आवश्यक त्या ठिकाणी सुबक आकृत्या काढायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 6 हा ड्रॉइंग पुरवणीवर सोडवावा व पुरवणी मुख्य उत्तर पत्रिकेस जोडायची आहे. सर्व मापे मिलीमीटरमध्येच दिलेली आहेत. या सूचनांचं पालन करून पेपर सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आपला पहिला प्रश्न असेल बघा 5 गुणांसाठी. त्यामध्ये आपल्याला 5 रिकाम्या जागा दिल्या जातील आणि त्यासाठी 3 पर्याय असतील. 3 पैकी अचूक पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा असेल. बघा त्या रिकाम्या जागा काय असतील. त्यानंतर या पुढच्या रिकाम्या जागा त्यांची उत्तरं पण या ठिकाणी दिलेली आहेत बघा. पुढचा प्रश्न असेल जोड्या लावा. 5 गुणांसाठी आपल्याला 5 जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर सी भागामध्ये चूक की बरोबर दिलेलं असेल 5 गुणांसाठी. डी भाग हा आपला एका वाक्यात उत्तरे लिहायचा असेल 5 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर आयत काढण्यासाठी दिलेली आज्ञावली आपल्याला पूर्ण करून घ्यायची. प्रश्न तिसरा हा थोडक्यात उत्तरे लिहासाठी असेल. प्रश्न चौथ्यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 5वा सविस्तर उत्तर लिहा 16 गुणांसाठी. प्रश्न 6 मध्ये खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 आकृती दिली जाईल आणि ती आपल्याला ड्रॉइंग शीट पेपरवर पुरवणी दिली जाईल, त्याच्यावरती काढायची असेल. त्यानंतर दुसरी आकृती बघा. या आकृतीचा वापर करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं लिहायची असतील. आता त्यानंतर आपण हे काही महत्त्वपूर्ण IMP प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण की आपल्याकडे टेक्निकलचं काहीही मटेरियल नसेल. हेच तुम्हाला वाचन करून जायचं आहे. 80 गुणांचा पेपर सोडवण्यासाठी या सर्व नोट्स तुम्हाला उपयोगी ठरणारे आहेत. बघा पहिला प्रश्न आहे, वायरिंग संदर्भातील भारतीय विद्युत नियम. हा प्रश्न नक्की येणार आहे. जे प्रश्न येण्यासारखे आहेत, IMP आहेत, तेच मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते. दुसरा प्रश्न आहे, सोलर सेलचे कार्य स्पष्ट करा. बघा हे कार्य या पद्धतीने स्पष्ट करायचे आहे. चौथा प्रश्न आहे, इंडक्शन कुकरची ठोकळाकृती काढायची आहे.
आणि आकृतीला नावं द्यायची आहेत. 5वे, इंडक्शन कुकरच्या वेगवेगळ्या भागांची नावे आणि त्यांचे उपयोग लिहायचे आहेत. प्रश्न 6वा, इंडक्शन कुकरची कार्यपद्धती स्पष्ट करा. प्रश्न 7वा, हॉट प्लेटची आकृती काढून त्याबद्दल सविस्तर माहिती लिहा. कंड्यूट वायरिंगची माहिती लिहून फायदे व तोटे लिहा. पुढचं आहे, कंड्यूट वायरिंगची माहिती लिहून फायदे व तोटे लिहा. तोच प्रश्न रिपीट आलेला आहे. त्यानंतर रिकाम्या जागा, जोड्या लावा, यासाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघा. आता मी तुम्हाला धावतं दाखवून जाते. तुम्हाला ज्या ठिकाणी घाई होईल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर वाचायचं आहे. ही सर्व प्रश्न तुम्हाला IMP म्हणून मी या ठिकाणी देत आहे. उद्याच्या पेपरसाठी ते तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत. गीझर वापरताना कोणती दक्षता घ्याल? इस्त्रीमध्ये निर्माण होणारे दोष, त्यावरील उपाय. त्यानंतर पुढचं प्रकरण, त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न. बघा, या अशा प्रकारचे आकृतीचे प्रश्न येतात तुम्हाला. तिसऱ्या प्रकरणावर आधारित रिकाम्या जागा, एका वाक्यात. थोडक्यात उत्तरे. या व्यतिरिक्त काही येणार नाही आहे. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न, रिकाम्या जागा. DC पॉवर सप्लाय, त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर रिकाम्या जागा, प्रश्न पहिला.
7व्या प्रकरणावर आधारित एका वाक्यात. बॅटरी चार्जिंगचे प्रकार. त्यानंतर घरगुती वायरिंग या प्रकरणावर आधारित महत्त्वाचे प्रश्न. रिकाम्या जागा जोडायला हवा. थोडक्यात उत्तरे. नववं प्रकरण. रिकाम्या जागा. थोडक्यात उत्तरे. इंडक्शन कुकरची काळजी त्या प्रकरणावर आधारित प्रश्न. इंडक्शन कुकरचं कार्य. रचना. त्यानंतर AutoCADवर आधारित आपल्याला बरेचसे प्रश्न येतात. बघा त्यांची उत्तरं. हे पण एकदा वाचून ठेवा. 2 रिकाम्या जागा यातल्याच असतील. आणि त्यानंतर ही टेक्निकलची एक